नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अपूर्णांकावरील पोलीस भरतीमध्ये विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेषण. मागील काही वर्षात पोलीस भरतीला जे प्रश्न विचारलेले त्याचे आपण डिटेल विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच अशाच PYQ प्रश्न बघण्यासाठी तुम्हाला उपयोगी पडेल. चला सुरुवात करू. पहिला प्रश्न दिलाय काय? पहिला म्हणजेच सुरुवातीचा प्रश्न काय दिलाय बघा. 2 दिलाय, नंतर 1 दिलाय, नंतर 1/2 दिलाय आणि पुढे किती दिलाय तर 1/4 दिलाय. आणि कुठे विचारलेला आहे तर सांगली चालक 2021ला विचारलेला प्रश्न आहे. जर तुम्ही निरीक्षण केलं तर 2 नंतर 1 म्हणजे 2चा जेव्हा आपण अर्धा करू, 2चा जेव्हा आपण अर्धा करू म्हणजेच 2ने भागू तेव्हा आपल्याला 1 भेटतो. परत या 1ला 2ने भागलं तर 1/2च येतोय. परत या 1/2ला परत 2ने भागू तर काय येतो तर ते असं सोल्व होईल. 1/2 गुणिले इथे छेदात असतो म्हणजेच 1 कंसात जाईल आणि छेदात 2 येईल म्हणजेच किती 1/4. म्हणून पुढची काय आहे तर 1/4 आहे. तर प्रत्येक संख्येचा जी पुढची संख्या येते त्याचे निम्मे म्हणजेच अर्धी अर्धी करत नेलेली आहे. तर याचीच आपल्याला परत जर अर्धी करायची असेल तर 1/4चा आपल्याला काय करायचे आहे 2 म्हणजे छेदात किती 1 तर 1/4 गुणिले 1/2 म्हणजेच किती होणार आहे तर 1/8. तर तोच पर्याय आपला कोणता 1/8 असलेला पर्याय म्हणजेच दुसरा पर्याय आपला बरोबर आहे. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे तर 0.2 0.02 अधिक 0.002 अधिक 0.002 बरोबर किती आणि कुठे विचारलेला आहे तर भंडारा चालक 2021, धुले पोलीस 2023, गडचिरोली चालक 2023 म्हणजे हा प्रश्न 3 ठिकाणी विचारलेला आहे. तर आपल्याला दशांश अपूर्णांकांची बेरीज कशी करायची ती माहीत असेलच आणि नसेलच माहीत तर बघून घ्या. किती 0.2 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह येतं म्हणजेच 0.02 नंतर दशांश चिन्हाच्या खाली दशांश 0.0 आणि 2 त्याच्यानंतर 0.000 आणि 2. पण इथे एकच अंक आहे, इथे 2 अंक आहे, इथे 3 अंक आहेत आणि इथे 4 अंक आहेत. तर इथे पण आपल्याला 4 अंक करून घेऊ म्हणजेच आपल्याला बऱ्यापैकी बेरीज करायला मदत भेटेल. म्हणून आपण बेरीज करू. तर 0 अधिक 0 अधिक 0 अधिक 2 तर 2, 0 अधिक 0 अधिक 2 अधिक 0 तर 2, 0 अधिक 2 अधिक 0 अधिक 0 तर 2 आणि इथे पण 2 अधिक 0 किती होतात तर 2च येतात आणि 0.22222 म्हणजेच कोणता पर्याय बरोबर असणार आहे तर आपला पहिला पर्याय बरोबर असणार आहे. चला पुढचा प्रश्न बघू. काय दिलेला आहे तर 3/8 अधिक 1/4 गुणिले 3/8 बरोबर किती. तर या सर्वप्रथम आपण ज्यांचा दोघांचा गुणाकार आहे ते पहिले गुणाकार करणार आहोत. अशी गणितं सोडवताना कधी पण काय रेषांचे भागुबेव म्हणजेच रे म्हणजेच रेघी, क म्हणजे कंस, चे म्हणजेच गुणाकार, भा म्हणजेच भागून आणि गुणाकार, बेरीज आणि सर्वात शेवटी वजाबाकी या नियमांचाच वापर करून आपण अशी गणितं सोडवायची आहेत. तर सुरुवातीला तर आपल्याला हे बेरीज न करता आपण पहिले तर गुणाकार करणार आहोत. तर 3/8 तसाच ठेवणार अधिक इथे गुणाकार ह्याचं आपण पहिलं सोडवणार आहोत. नाही तर तुम्ही पहिलं हे जर बेरीज केली तर गणित आपलं चुकणार आहे. तर किती अवसांचा जर गुणाकार केला तर किती येणार आहे 3 एके 3 येणार आहे आणि 8 चौक किती होतात तर 32 होतात. आता बेरीज झालं तर छेद समान असल्याशिवाय आपण अवसांची बेरीज वजाबाकी करू शकणार नाही. म्हणून इथे 32 आहे, इथे 8 आहे तर 8चे आपण 32 करू शकतो. म्हणजेच किती 8 चौक 32, 8 छेदाने 4ने गुणलं तर अवसाला सुद्धा 4ने गुणावाच लागेल. तर 12 अधिक 3 आणि छेदात किती येणार आहे 32 म्हणजे छेद 32 असलेलं ऑप्शन. तर पहिलं ऑप्शन कट होईल, चौथं ऑप्शन सुद्धा कट होईल, 32 वाले 2 राहिलेत आणि
12 अधिक 3 बरोबर किती येतात? तर 15 येतात. तर 15/32 असलेलं ऑप्शन कोणतं आहे? तर तिसरं आहे. म्हणून तिसरा पर्याय आपला बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न बघू. काय आहे? तर 20/23, 21/23 आणि 19/23 मध्ये काय आहे? बेरीज आहे आणि अधिक x बरोबर 3. तर xच्या जागी कोणता संख्या येईल? आणि कुठे विचारलेलं आहे? तर सिंधुदुर्ग चालक 2023 म्हणजे अपूर्णांकांची बेरीज आपल्याला सरळ सरळ करायची आहे आणि xची किंमत काढायची आहे. तर इथे छेद समान आहेत. जर छेद समान असतील तर आपण अवसांची बेरीज करू शकतो. म्हणजेच 20 अधिक 21 अधिक 19 अधिक x बरोबर किती येतोय? 3. का मी असं केलं? तर छेद समान आहे तिघांचा, पण म्हणून मी अवसांची बेरीज करू शकतो. म्हणून 20 अधिक 21 किती होतात? तर 41. 41 आणि किती होतात? 60. 60 छेद किती येणार आहे? 23 अधिक x बरोबर किती येणार आहे? 3. तर x बरोबर किती होणार आहे? 3. इथेच हा तिकडे जाईल, अधिक आहे तर वजा होईल, म्हणजेच किती? 60/23 आणि हा 3 आहे. तर 3च्या छेदात 1 असतोच, म्हणून असं लिहू आपण. म्हणजेच x बरोबर किती येणार आहे? तर 23 एके 23 आणि 23 त्रिक तर किती? 3 त्रिक 9 आणि 3 दुने 6 वजा किती होतात? 60. तर किती येणार आहेत? 69 मधून 60 गेले तर 9 छेद किती येणार आहे? 23 आणि 9/23 हे कुठे आहे? तर चौथ्या पर्यायामध्ये दिलेलं आहे. म्हणून चौथा पर्याय आपला बरोबर आहे. पुढचा काय दिलेला आहे? एका संख्येच्या 4/5 पटीमधून 3 वजा केले असता वजाबाकी किती येते? 45 येते. तर ती संख्या कोणती आणि कुठे विचारलेला आहे? तर सिंधुदुर्ग चालक 2023चा प्रश्न आहे. इथे सरळ सरळ दिलेला एका संख्या आपल्याला माहीत नाही, ती संख्या आपण कधी पण काय मानतो? एक्सच मानतो. त्या संख्येच्या म्हणजेच गुणाकार किती करायचे आहे? तर 4/5 करायचा आणि त्याच्यामधून किती वजा करायच्या? 3 करायच्या. तेव्हा किती वजाबाकी भेटली आपल्याला? तर 45 भेटली. म्हणजेच आपल्याला कसंही करून काय करायचं आहे? तर एक्सची किंमत काढायची आहे. सर्वप्रथम गुणाकार आहे, त्यांचा गुणाकार करून घ्या. म्हणजेच इथे छेदात 1 असतोच, म्हणजे 4x होणार आहे आणि छेदात किती? 5 वजा 3 होणार आहे, बरोबर किती? 45. तर पहिला तर हा 3 तिकडे जाईल, म्हणजे 4x छेदात 5 म्हणजे 45. हा वजा 3 तिकडे गेला तर अधिक 3 होणार आहे आणि 4x छेदात 5 बरोबर किती होणार आहे? तर 48 होणार आहे. 45 अधिक 3 48 होतात. आणि कसंही करून आपल्याला एक्सची किंमत काढायची, म्हणून पहिला हा छेदाचा 5 तिकडे जाईल, म्हणजेच 48 गुणिले किती होणार आहे? 5 आणि एक्स बरोबर किती होणार आहे? मी गुणाकार न करता तसंच ठेवतो आणि 48 गुणिले 5 करतो. इथे 4 गुणिले तिकडे जाताना भागिले होणार आहे, म्हणजे 4. 4 एके 4, 4 एके 4, 4 दुने किती? 8 आणि x बरोबर किती होणार आहे? तर 12×5 60 होणार आहे आणि तो पर्याय आपला कुठे आहे? तर तिसऱ्या पर्यायामध्ये दिलेला आहे. चा प्रश्न काय दिलेला आहे? 0.16 भागिले 0.48 बरोबर प्रश्नचिन्ह आणि विचारलेला कुठे आहे? तर गडचिरोली चालक 2023चा प्रश्न आहे. तर बघा 0.16 आहे, भागिले आहे 0.48 आहे. तर जर दशांश चिन्ह असतील तर आपण दशांश चिन्ह घालवण्यासाठी आपण काय करतो? तर तीच पद्धत आपण वापरू. जर 0.16 आणि इथे पण 0.48, दशांश चिन्हानंतर किती डिजिट आहेत? तर 2 आहेत. 2 असतील तर आपण किती निघूनतो? तेव्हा दशांश चिन्ह निघून जातं 100ने. जर आपण 100ने छेदाला गुणू तर अवसाला सुद्धा गुणावेच लागते, कारण की आपण मागे गेल्यावर आपल्याला मूळ किंमत भेटलीच पाहिजे. आपण गणितामध्ये ॲड तर करू शकतो, परंतु मागे गेल्यावर आपल्याला जी मूळ किंमत आहे ती बदलायला अजिबात नकोय, म्हणून आपण ॲड करतोय. परंतु ते कारण की भाग द्याय 100-100ने भाग दिला तर शेवटी आहे तेच भेटणार. गुणाकार केला तर किती येणार आहे? 16 येणार आहे, म्हणजे ॲक्च्युली 16 येतील, पण 2 नंतर डिजिट म्हणजे 16 येतोय. आणि इथे सुद्धा किती होणार आहे? तर 48 होणार आहे. आणि 16 एके 16 किती?
16 दुने 32 आणि 16 त्रिक 48 आणि 1/3 येतोय. आहे का उत्तर? नाही. नसेल तर भाग द्या. कितीने जाणार नाही? 1 आहे, छेदात 3 आहे म्हणून 0 दशांश किती होणार आहे? 10 होणार आहे. 3 त्रिक 9 होणार आहे. परत 1 उरणार आहे. 3 ने परत 10 होईल. 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 आणि अनंत आहे. म्हणून आपलं कोणता पर्याय बरोबर असणार आहे? म्हणजेच ह्याचे उत्तर हे सुद्धा आहे. म्हणून तिसरा पर्याय आपला बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न बघू. काय आहे? तर खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? आणि गडचिरोली चालक 2023ला हा प्रश्न विचारलेला आहे. तर दिलेलं काय आहे? 10 छेद किती? 1000. दशांशमध्येच करून आपल्याला उत्तर नेमकं समजेल. 16 छेद किती आहे? 1600. आणि तिसरा पर्याय दिला 1/300 आणि चौथा पर्याय दिला 4/1600. जर इथे आपण केलं तर भाग जातोय आणि किती येणार आहे? 1. 1 छेद किती येतोय? 100. आणि दशांशमध्ये रूपांतर करायचं झालं तर 2 डिजिट डावीकडे सरकेल. म्हणजेच हा 1 आणि हा 0 आणि इथे दशांश चिन्ह म्हणजे 0.01. सर्वात लहान आपल्याला विचारलेलं आहे. तर इथे पण 16 एके 16, 16 एके 16 म्हणजेच 1 छेद किती येणार आहे? 100 येणारच आहे. तर इथे पण किती येणार आहे? 0.01. पुढचं किती येतोय? 1/300 आहे. तर 300 ने एकाला भागायचं आहे आपल्याला. इथे आपण 1/300 आणि इथे पण आपण 300. हां, आथे भाग न देता किंवा भाग दिला तर भाग देऊन पण सुद्धा दाखवतोय. किती जाईल? तर 3 आहे म्हणजेच 0.. पहिले आपण हे करून घेऊ. 4 एके 4 आणि 4 चौक 16 होतात. 4 चौक 16 आणि 4 शून्य 0. 1/400. पण इथे जर आपण नीट निरीक्षण केलं तर इथे अवसात 1 आहे, इथे पण अवसात 1 आहे, इथे पण अवसात 1 आहे आणि इथे पण अवसात 1 आहे. म्हणजे चारहींचा अंश जर सारखाच असेल तर ज्याचा छेद मोठा असतो तो काय असतो? सर्वात छोटा असतो. तर इथे सर्वात मोठा छेद कोणाचा आहे? तर चौथ्या पर्यायाचा. म्हणजेच किती? 1/400. म्हणून इथे सर्वात लहान अपूर्णांक कोण असणार आहे? तर 4/1600 हा सर्वात लहान अपूर्णांक असणार आहे. दशांशमध्ये काढलं तरी पण सध्या आपल्याला इथे जमतंय म्हणून आपण डायरेक्टच घेऊ शकतो. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे? तर 420 मुलांपैकी 1/3 मुले पास झालेत. तर अनिउत्तीर्ण झालेले मुले किती? तर दिलेलं काय आहे? 420 मुलं आहेत. त्याच्यापैकी 1/3 म्हणजेच एकूण 3 मुलं आहेत. त्याच्यापैकी मुले पास झाली म्हणजे एक मुलगा पास झाला. जर आपण असं घेतलं किती? 3 तर किती? 420 घेतले तर अनिउत्तीर्ण म्हणजे एक मुलगा पास झाला तर 3 मुलांपैकी एक मुलगा जर पास झाला तर नापास किती झाले? तर 2 झालेत. तेव्हा 2 अधिक 1 केले तेव्हा 3 होतात. म्हणजे तेव्हा 3 पूर्ण होतात. म्हणजे 3 तर 420 तर 2 तर किती? असं जर केलं तर सरळ पटकन सोल्व होतंय. किंवा असंही केलं तरी पण तुम्हाला भेटूनच जाईल. किती? प्रश्नचिन्ह आहे हा. किती? 420 गुणिले 2 भागिले किती करणार? 3. 3 एके 3, 3 एके 3 आणि उरतात किती? 1 आणि होतात 12. 3 चौक 12 आणि 3 चौक 12 आणि 3 शून्य 0 आणि 14 दुने 28 म्हणजेच किती? 280 मुलं नापास झालीत. आणि कुठे विचारलेलं आहे? तर गडचिरोली चालक 2023चा हा प्रश्न आहे. इथे सुद्धा तुम्ही काढू शकता. म्हणजेच 1 म्हणजेच किती मुलं पास झाले ते इथे पहिले तर निघेल. 3 एके 3, 3 एके 3 उरतात किती? 2 1 उरतोय आणि 12 होतील. 3 चौक 12 आणि 3 शून्य 0 आणि 14 एके 14 म्हणजे 140 मुलं पास झाली. तर नापास म्हणजेच नापास कसं काढणार? तर 420 मधून आपण 140 मुलं पास झालेली ती वजा करणार. म्हणजेच आपल्याला काय भेटेल? 12तून 4 गेले 8 आणि इथे 3 राहील. एक इथे दिल्यामुळे
होणार किती? 3तून 1 गेला तर किती? 2, म्हणजे 280 मुले काय झाली? पास. सॉरी, पास नाही नापास. पास किती झालीत? तर 140च पास झालीत आणि नापास किती झालीत? तर 280 मुलं नापास झालीत. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे? तर 0.007, 0.007, 0.0007 आणि 0.7 यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आणि कुठला प्रश्न आहे? तर चंद्रपूर चालक 2023चा हा प्रश्न आहे. तर काय विचारलेला आहे? सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? तर असं लिहून घ्या, 0.007, त्याच्यानंतर 0.007 आणि 0.000 आणि 7 आणि 0.7. तर बघायचं असे जर दिले तर जरी आपण दशांश नंतर अंक सारखे करून घेतले, आपण इथे 4 अंक झाले, इथे पण 4 झाले, इथे पण 4 झाले, इथे पण 4 झाले, तर तुम्ही बघायचं सर्वात दशांश चिन्हाच्या सर्वात मोठी संख्या इथे किती आहे? 70. इथे 00, इथे 00 आणि इथे 07. तर सर्वात मोठी तर कोण होणार आहे? तर 07 वाली ही सर्वात मोठी संख्या आहे आणि तो कोणता पर्याय आहे? तिसरा पर्यायमध्ये दिलेलं आहे, म्हणून तिसरा पर्याय आपला बरोबर आहे. किंवा आपण असं सुद्धा करू शकतो. काय दिलेलं आहे? 0.07 किती आपण अपूर्णांकात, साध्या अपूर्णांकात रूपांतर करू. तर कितीने गुणलं तर दशांश चिन्ह निघून जाईल 100ने, म्हणून किती होणार आहे? 100. म्हणजेच किती? 7 छेद किती येणार आहे? तर 100 येणार आहे. आपण गुणतोय अवसाला पण आणि छेदाला पण, म्हणजे 7/100 येणार आहे. दुसरा पर्याय घेतला तर किती येतोय? दुसरा पर्याय नाही, दुसरा प्रश्न किती? 0.007. दशांश चिन्ह म्हणजे दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत? 3, म्हणून कितीने गुणणार? तर 1000ने, म्हणून इथे किती येणार आहे? 7/, इथे आपण 1000ने गुणतोय तर 7/1000 येणार आहे. आणि पुढच्याचा जर विचार केला तर किती आहे? 0.000 आणि 7 छेदात किती येणार आहे? 4, म्हणजेच किती? 1, 2, 3 आणि 4, म्हणजेच 1000ने आपण अवसाला पण गुणतोय आणि छेदाला सुद्धा गणतोय, म्हणजे 7/, किती होणार आहे? 2, 3, 4 आणि सर्वात शेवटी कोण येणार आहे? तर 0.7. दशांश चिन्ह काढण्यासाठी कितीने गुणावं लागेल? तर 10ने. अवसाला गुणलं तर छेदाला सुद्धा 10ने गुणावंच लागेल आणि किती येणार आहे? तर 7/10 येणार आहे. तर आपल्याला विचारलेलं काय? सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? इथे जर तुम्ही नीट बघितलं तर 7 आहे, इथे पण 7 आहे, इथे पण 7 आहे आणि इथे पण 7 आहे. अंश सारखा आहे. तर ज्याचा छेद सर्वात छोटा तो सर्वात मोठा असतो आणि ज्याचा छेद सर्वात मोठा तो सर्वात छोटा असतो, म्हणून आपला कोणता पर्याय बरोबर आहे? इथे छेद सर्वात सर्वात मोठा कोणाचा आहे? ज्याचा छेद सर्वात छोटा तो सर्वात मोठा असतो, म्हणून इथे आपला तिसरा पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे? 1/2, 1/3, 1/4 आणि 1/5 यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता आणि कुठला प्रश्न आहे? तर चंद्रपूर चालक 2023चा प्रश्न आहे. तर आत्ताच आपण बघितलं, इथे जर तुम्ही नीट लक्ष दिलं तर काय अपूर्णांकाचे अंश सर्वांचे सारखेच आहेत. जर सारखेच असतील तर ज्याचा छेद मोठा असतो तो काय असतो? तो अपूर्णांक सर्वात छोटा असतो. तर कोण आहे इथे सर्वात मोठा अपूर्णांक? तर 5, म्हणजे छेद कोण मोठा आहे? 5, म्हणून 1/5 हा सर्वात लहान, हा काय असणार आहे? लहान अपूर्णांक असणार आहे. तर कुठे लिहिलेला आहे 1/5? तर चौथ्या पर्यायामध्ये तो पर्याय दिलेला आहे, म्हणजेच 1/5. का? कारण की सर्वांचे अंश सारखेच आहेत. अंश सारखे असतील तर ज्याचा छेद मोठा तो सर्वात छोटा आणि ज्याचा छेद लहान तो सर्वात मोठा, म्हणून इथे आपल्याला सर्वात लहान विचारलेला होता, म्हणून सर्वात मोठा अपूर्णांकाचा छेद कोण आहे? तर 5 हा सर्वात मोठा आहे, म्हणून 1/5 हा सर्वात लहान अपूर्णांक आहे.
पुढचा प्रश्न काय दिलेला आहे 15.75 गुणिले 10,000 बरोबर प्रश्नचिन्ह आणि कुठला प्रश्न आहे तर चंद्रपूर चालक 2023चा प्रश्न आहे. तर बघा इथे किती दिलंय 15.75 गुणिले किती आहे 10,000 आहे. तर अशा वेळेस आपण काय करतोय एकावर 4 शून्य आहे तर गुणाकार करून टाका म्हणजे या संख्येवर आपण 4 शून्य देऊन टाकू. किती 1 5 7 5 आणि किती 1 2 3 आणि 4 आणि किती नंतर दशांश चिन्ह आहे तर 2 नंतर म्हणून इथे 2 नंतर दशांश चिन्ह देणार म्हणजेच किती 1,57,500 1,57,500 1,57,500 कुठे आहे तर तिसऱ्या पर्यायामध्ये दिलेलं आहे म्हणून तिसरा पर्याय आपला बरोबर आहे. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे तर खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा आणि कुठला प्रश्न आहे नांदेड चालक 2023चा प्रश्न आहे. आणि काय दिलेला आहे तर 18/42 याचा आपल्याला दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. तर 6 एके 6 6 2 12 6 त्रिक 18 6 6 36 आणि 6 7 42 म्हणजे 3/7 येतोय आणि 3/7चा आपल्याला जर दशांश अपूर्णांक करायचा असेल तर किती येणार आहे भाग नाही जाणार 30 होणार म्हणून 0 किती 7 चोक 28 राहणार किती आहे 2 भाग नाही जाणार 20 होतील 7 दुने 14 राहणार किती आहे 6 भाग नाही जाणार म्हणून 60 होतील 7 8 56. आता 0.428 कोणत्या पर्यायामध्ये आहे 428 कोणत्या पर्यायामध्ये आहे तर तिसऱ्या पर्यायामध्ये आहे. पुढचा जरी आपण भाग दिला तरी शेवटी तेच येणार आहे म्हणजे 4 2 8 5 7 1 हे आपलं जे आहे तेच येणार आहे. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे या अपूर्णांकाचा 3 गुणिले 9 छेदात 21 गुणिले 7 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक कोणता आणि कुठे विचारलाय तर मीरा भाईंदर चालक 2023चा प्रश्न आहे. सममूल्य अपूर्णांक म्हणजेच काय तर 3 गुणिले 9 दिलाय आणि छेदात किती 21 गुणिले 7 दिलाय म्हणजेच सममूल्य म्हणजे ह्यांचा दोघांचा गुणाकार केला तर सारखीच किंमत राहिली पाहिजे. तर किती 9 त्रिक 27 आणि 7 एके 7 आणि 7 दुने 14 म्हणजेच किती 147. तर 27/147 हा पर्याय असलेला उत्तर आपलं बरोबर म्हणजेच पहिला पर्याय आपला बरोबर आहे. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे 5/11 7/13 9/17 8/15 आणि 4/7 या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास मध्यभागी कोणता अंक येईल. तर सरळ आता 4/7 4/7 घेऊ त्याचा आपण दशांश अपूर्णांकात रूपांतर केलं तर 0 किती येणार आहे 40 होतील 7 5 35 उरतात किती 5 उरतात आणि 7 7 49. जर पुढचा पर्याय जर आपण विचार केला तर किती 5/11 5/11चा किती येतोय अपूर्णांक बघा 0.50 येणार आहे 11 चोक 44 होणार 6 उरतील 6 60 होतील 11 सक 66. पुढचा पर्याय दिला 7/13 तर किती 0.13 5 65 उरणार 5 होतील 50 33 39 33 39 आणि शेवटचा चौथा पर्याय दिलाय तर 8/15 भाग जाणार नाही 0 होतील 80 होतील तर 15 5 75 15 5 75 5 उरतील 0 आणि 5 15 त्रिक 45 आणि पुढे राहिला कोण तर 9/17 9 किती 17 ह्याचं जर आपण केलं तर किती 0
किती येणार आहे 90 होईल आणि 17 पाचे किती होतात 85 उरतील 5 होतील 50 17 दुने 34 किती 17 दुने 34 आणि 17 त्रिक 51 होतात. तर आजच्यात 57 आहे इथे 46 येते 53 इथे पण 53 आणि इथे 52. तर मध्यभागी सर्वात मोठा जर आपण विचार केला तर इथे सर्वात मोठा कोण आहे 57 आहे. त्याच्यानंतर इथे आपलं चुकलं इथे किती पाहिजे 54 पाहिजे आणि हा सर्वात मोठा तर हा सर्वात त्याच्यानंतर हा आणि त्याच्यानंतर हा आणि त्याच्यानंतर हा म्हणजे मध्यभागी कोण असणार आहे आणि सर्वात छोटा तर 5/11 आहे म्हणून 8/15 8/15 असलेला पर्याय म्हणजेच कोणता चौथा पर्याय हा मध्यभागी येणार आहे. जर आपण मांडणी केली किती 0.57 हा मोठा आहे. त्याच्यानंतर छोटा कोण आहे तर 0.54 आहे. त्याच्यानंतर छोटा कोण आहे तर 0.53 आहे आणि त्याच्यानंतर सर्वात छोटा त्याच्यानंतर 0.52 आहे आणि सर्वात छोटा तर कोण आहे 0.46. तर मध्यभागी कोण आला 0.53 0.53 कोणाचा आहे तर 8/15 आहे म्हणून चौथा पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे मनोहर रावांनी आपल्या एकूण शेताच्या 1/5 भागात सेंद्रिय खत वापरले व 1/4 भागात रासायनिक खत वापरले. उरलेल्या 55 एकर क्षेत्रात त्यांनी गांडूळ खत वापरले तर त्याचे एकूण शेत किती असेल आणि कुठला प्रश्न आहे तर यवतमाळ चालक 2023चा प्रश्न आहे. तर 1/5 अधिक 1/4 जर ह्यांची आपल्याला बेरीज करायची असेल तर छेद समान करून घ्यावे लागतील म्हणजेच छेदाछेदांचा गुणाकार करू तर 5 चोक 20 होतात. नंतर तिरका गुणाकार करू तर 4 एके 4 अधिक 5 एके 5 म्हणजेच किती होतात तर 9/20 म्हणजे एकूण त्याची शेती किती आहे 20 आणि त्याच्यापैकी 9 भागात त्यांनी काय केलं किती सेंद्रिय आणि रासायनिक 9 भागात सेंद्रिय आणि रासायनिक खत हे केलं काय केलं वापरलं तर उरलेला म्हणजेच 20 म्हणजेच किती तेच आपल्याला काढायचं आहे. तर बघा 20 पैकी 9 भागात सेंद्रिय आणि रासायनिक वापरलं असेल तर 20 मधून 9 गेले तर किती 11/20 भागात काय वापरला त्याने उरलेल्या क्षेत्रात त्याने गांडूळ खत वापरला म्हणजेच 11 भागात त्याने काय केला गांडूळ खत वापरला. म्हणजेच आपण असं करू शकतो काय 11 तर किती 55 तर 20 तर किती असा प्रश्न होईल म्हणून 55 गुणिले 20 भागिले किती 11 11 एके 11 11 पाचा 55 आणि 20 पाचे 100 म्हणजेच किती 100 एकर त्याची शेती आहे. कोणता पर्याय आहे तर तिसऱ्या पर्यायामध्ये 100 एकर ही उत्तर दिलेलं आहे. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे 34.28 वजा 14.28 बरोबर किती. तर सरळ इथे आणि हा प्रश्न यवतमाळ चालक 2023चा प्रश्न आहे. तर 34.28 त्याच्यानंतर 14.28 पण काय करायचे वजाबाकी म्हणून 8 8 गेला 0 2 2 गेला 0 4 4 गेला 0 आणि 3 1 गेला किती तर 2 म्हणजेच किती 20 हे उत्तर कुठे आहे पहिल्या पर्यायामध्ये दिलेलं आहे म्हणून पहिला पर्याय आपला बरोबर आहे. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे 0.008 गुणिले 0.7 बरोबर प्रश्नचिन्ह आणि कुठला प्रश्न आहे तर यवतमाळ चालक 2023चा प्रश्न आहे. तर इथे सरळ 7 8 56 किंवा 8 छाती 56 होतात. त्याच्यानंतर दशांश चिन्ह काउंट करा मोजा तुम्ही किती आहे हा 1 हा झाला 2 हा झाला 3 हा झाला 4 म्हणजे 4 दशांश चिन्हानंतर आपल्याला काय करावं लागेल 4 अंकानंतर डावीकडे आपल्याला काय करावं लागेल दशांश चिन्ह द्यावं लागेल म्हणजे हा झाला 1 2 त्याच्यानंतर 3 त्याच्यानंतर
4 आहे नाही म्हणून आपण शून्यच घेतो, म्हणून इथे शून्य दशांश चिन्ह आणि इथे शून्य म्हणजे 0.0056 असलेलं आपलं उत्तर असणार आहे. म्हणजेच कितवा चौथा पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे तर खालीलपैकी मोठी संख्या कोणती? तर इथे पण आपल्याला दशांश अपूर्णांकात रूपांतर करावं लागेल. किती दिलंय 2 म्हणजे 2/3 तर किती 20 होतील. 0 किती 3×5 = 15 3×7 = 18 2 उरतील 3×7 = 18 आणि पुढचं जर घेतलं तर 0 किती होणार आहे 30 होणार आहे. 4×7 = 28 2 उरणार आहेत होतील 20 आणि 4×4 = 16 4×5 = 20. इथे जर घेतलं तर 0 किती होणार आहे 70 होणार आहे आणि 8×8 = 64 8×8 = 64 उरणार आहे. 70 मधून 64 गेले तर उरणार आहेत 6 होतील 60 8×6 = 56 आणि इथे किती येणार आहे तर 0.50. आता भाग कसा देतात हे कोणाला प्रश्न पडला असेल तर 0.6 कसा आला तर 2/3 आहे. तर आपण असा सुद्धा भाग देऊन दाखवतोय किंवा आता 3 आणि 2ला भाग जाणार नाही म्हणून 0 दिला तर 0.5 आपल्याला घ्यावाच लागेल. तर किती 3×5 = 15 3×6 = 18 20तून 18 गेले 20तून जर 18 गेले तर किती 2 राहतात जात नाही परत 0 घेतला तर 6च राहणार परत 2 राहतील परत अशा प्रकारे भाग देतात. तर आपल्याला विचारलेलं काही सर्वात मोठी संख्या कोणती तर इथे बघा 66 आहे इथे 75 आहे इथे 87 आहे आणि इथे 50 आहे. तर कोणाचा सर्वात मोठा आहे तर तिसऱ्या पर्यायाचा सर्वात मोठा आहे म्हणून तिसरा पर्याय आपला बरोबर आहे. पुढचा प्रश्न काय दिलाय 13/5 + 4/3 भागिले दुसऱ्या कंसात 13/10 + 2/3 बरोबर किती? तर इथे सरळ आपल्याला पहिला कंस आणि दुसरा कंस सोडून घ्यावा लागेल. आता छेद समान नाही म्हणून छेद समान करून घ्यावं लागतील. जर 13/5 + 4/3 केले तर किती होतात तर 15 होतात आणि 33 39 होतात अधिक 5×4 = 20 होतात. म्हणजेच किती होणार आहे तर किती 6 नाही इथे 9 येतील आणि इथे किती 5 म्हणजे 59/15. त्याच्यानंतर जर 13/10 अधिक 2/3 केलं तर ह्यांची बेरीज किती होते. बेरीज करण्यासाठी आपल्याला छेद समान करावे लागतील तर किती छेदांचा गुणाकार केला तर 30 येईल नंतर तिरका गुणाकार केला तर 39 अधिक 20 येईल. तर किती येणार आहे 59 किती येणार आहे 30 येणार आहे. तर आपला पहिला जे सोडवलं पहिलं जर सोडवलं तर किती अपूर्णांक भेटला 59/15 आणि दुसरं सोडवल्यावर किती भेटला तर 59/30. तर ह्यांचा आपल्याला काय करायचं आहे भागाकार म्हणजेच 59/15 भागिले 59/30. तेच आपण असं सुद्धा लिहू शकतो 59/15 गुणिले 30/59 म्हणजेच 59 आहे 59 केला 59 गेला 15 × 15 15×2 = 30 म्हणून उत्तर काय असणार आहे तर 2 म्हणजे चौथा पर्याय हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न पुढचा आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न काय दिलेला आहे तर 0.006 भागिले प्रश्नचिन्ह बरोबर 0.6 तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय येईल तर 0.006. आता भागिले आहे म्हणून भागिले x करतोय आणि तेव्हा किती येतं आहे 0.6 म्हणजे xच्या ठिकाणी कोणती संख्या येईल असा प्रश्न आहे. तर हा x ची किंमत काढायची छेदात आहे तो तिकडे न्यावा लागेल म्हणून 0.006 बरोबर हा तिकडे जाईल म्हणजेच 0.6 गुणिले x होईल
आणि आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे म्हणून 0.006 भागिले हा इथे गुणिले इकडे येताना 0.6 काय होईल भागिले होईल म्हणून एक्स बरोबर निघेल. तर दशांश चिन्ह आहे. तर दशांश चिन्ह किती आहे? दशांश चिन्हानंतर 3 अंक आहेत म्हणून दशांश चिन्ह काढायचे असेल तर 0.006 गुणिले किती करावं लागेल तर 1000 करावं लागेल आणि 0.6 आहे त्याला पण 1000 ने गुणावंच लागेल तेव्हा दशांश चिन्ह निघून जाईल. इथे 6 येईल आणि इथे किती येणार आहे तर 3 शून्य होतील पण एक नंतर दशांश चिन्ह म्हणजे 6 6 एके 6 6 एके 6 6 शून्य शून्य 6 शून्य शून्य तर किती 1/100 आहे का ऑप्शनमध्ये दिलेलं नाही म्हणून किती येणार आहे तर 2 अंक डावीकडे सरकेल म्हणजेच 1 आणि हा 0 देऊन आणि 0 म्हणून 0.01 हे आपलं उत्तर असणार आहे म्हणजे चौथा पर्याय बरोबर आहे. आणि इथेच हा व्हिडिओ आपण संपवत आहोत. पुढचे प्रश्न आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून ठेवा. धन्यवाद.